या बालेवाडीचे प्रथम नगरसेवक यांच्याकडून 5 लाख रुपये इनाम या कुस्तीवरती टाळ्या वाजवल्या अमोलशेठसाठी. खऱ्या अर्थानं या पैलवानांच्या रूपानं साक्षात बजरंगबली आज बालेवाडीला हजर आहे. शरण शरणाजी हनुमंता तुझा आलो श्रीराम होता काय त्या भक्तीच्या वाटामध्ये धावाव्यास होता. शूर आणि नील स्वामी काजी सादर तुका मना रुद्रांजनीच्या सुकुमारा साक्षात बजरंगबली हजर आहे. एकदा सर्वांनी हात वर करू आणि बजरंगबलीचा जय जयकार करूया. नाम संकीर्तन पे सादर सोपे जळतील पापे जन्मांतरीची परमेश्वराचं नाव घेताना मी पण बाजूला सरा आणि सगळ्यांनी हात वर करा. बोलो बजरंगबली की हात वर केलं नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि तो जय म्हणा नाही त्याला जीव नाही. मी काळ्या जीवाचं सांगतोय काल पण पाऊस येणार नाही म्हणजे नाही त्याला चिखलेला बी नाही आला. एकदा सगळ्यांनी हात वर करा. बोलो बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की प्रभू श्री रामचंद्र की बोलो बजरंगबली की नमो पार्वती पते हर हर कामनाथ महाराज की धन्यवाद. चालू कुस्तीसाठी साईनाथ बलवडकरांचे 2000 आंबेगाव आंबेचे 2000 लवशेर बलवडकरांचे 5000 योगेबा बलवडकर 1000 रुपये 5000 रुपये संदीपा बलवडकरांचे 11000 रुपये संजय बलवडकरांचे 2000 रुपये. बक्षिसांचा पाऊस पडायला लागला. एक जणांना फक्त जमा करा सगळं. शबास विशाल विशाल बंधू कब्जा घेतोय. महाराष्ट्रातील एक तगडी कुस्ती आज बालेवाडीला संपन्न होते आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकानं मनोमन निश्चय केला आमच्या घरात एखादा तयार करायचा. विशाल शबासी करतो. एका हमालाचं पोरग देश जिंकायला निघालं एवढं सोपं नाही. मर्दुमकी आणि पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती. ती कुस्ती जपण्याचं जोपासण्याचं वाढवण्याचं आणि फुलवण्याचं काम बालेवाडी ग्रामस्थ करू लागले आहे. पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असावं लागते राहू दादा. नाही तर बरीच मंडळी एका रात्रीमध्ये लाखो रुपये उधळून दुसऱ्या दिवशी पापाचं देणे होतात. पण हे सत्पात्री दान आहे. देणगीदारासाठी एकदा टाळ्या होत आल्या. जसा पैसे देणारा बक्षीस देणारा सत्पात्री असावा लागतो घेणाराही सत्पात्री असावा लागतो. या पैशातून या पैलवानांच्या बक्षीस जाणार आहे. त्यांच्या 12 महिन्याच्या खुराकाचा खर्च निघत असतोय. आणि खऱ्या अर्थानं आज बालेवाडीच्या मैदानाच्या इतिहासामधली सर्वात मोठी कुस्ती आज बालेवाडीला लागलेली आहे. सिकंदर शेख विरुद्ध विशाल बंधू. का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. बऱ्याच जणांचा अनुभव असं झालंय माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या नुसत्या हातपायच्या काड्या. काय करायचं त्या गाड्याला पडायला पोरगी घेतली BMW घेतली आणि पोराचं पायात पाय उभं पडायला लागल्या. कोणाच्या गाड्या बघत नाही कोणाची चढवा गाडी येत नाही. हो अशा उघड्या तिघड्या घराघरामध्ये तयार करा. आपल्या घरामध्ये एखादं तयार करा. बऱ्याच जणांना इथं बसलेलं वाटते याच्या हातात माईक आलं हे काही बोलतोय. लो दादा I have done my MSc in Economics from the Gokhale Institute, Pune. I have completed my graduation from Ferguson College and currently I am working as a senior analyst in one multinational company. Oh, ज्यांना वाटत असेल ना याच्या हातात माईक आलं फक्त बोलतोय सांगतोय तसं नाही. केले ऍडव्होकेट संग्राम बालवडकर वकील पैलवान आहे. एवढं सोपं नाही. पंच उभारायला रविदास आपले DPL आहे. शिक्षण सांगण्याचं कारण एवढं शिक्षणाबरोबर खेळ जपता येतो फक्त तुमच्या डोक्यात पाहिजे. निरंजन बालवडकर यांच्या कुस्तीवर 5000 रुपये
संदीपराव बालोडकर यांचे माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद संदीप भाऊ. जवळ बालेवाडी सारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल आहे. गावात धर्मवीर आखाडा आहे. दत्ताराव बालोडकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला 2000 रुपयाचं बक्षीस, 3000 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. लवांना बालोडकर यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. कुस्ती करा. मी जाणीवपूर्वक अनेक मैदानांमध्ये सांगतोय, नाही कुस्ती जमलं नका टाकू, पण कमीत कमी क्रिकेटला टाका, कमीत कमी फुटबॉलला टाका. आयुष्यात जिंकणं आणि हारणं काय असतं हे थोडं संजय बालोडकर यांच्याकडून आणि गावच्या वतीनं अजून 3000 रुपये. संजयराव बालोडकर यांच्याकडून माझ्यासाठी पुन्हा 500 रुपयाचं बक्षीस. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार करावं असं. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयार हरिक वाटे देवा परमेश्वरा सुद्धा हेवा वाटावा अशी तरुण पिढी आम्हाला घडवायची आहे. स्वराज बालोडकर यांच्याकडून माझ्यासाठी अजून 500 रुपयाचं बक्षीस आणि स्वराज बालोडकर यांच्याकडून कुस्तीवर 2000 रुपये जमा करा. तिथं लवकर जमा करा. शबाश सिकंदर बोला आणि विशाल भोंडू 5 लाख रुपये इनाम आहे. अमोल शेठ बालोडकर यांच्याकडे. माणसाला माणूस घेतला डोक्याला डोकं तटलेलं आहे. अवघा तिरंग एक झाला रंगला सरंग जात धर्मा पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत घरच सगळं सोडून एकत्रित झाली लोक. विविधतेचा त्याचं नाव भारत आहे. विविधतेचा त्याचं नाव कुस्ती आहे. विविधतेचा त्याचं नाव बालेवाडी आहे. कराटाळ्या जरा गावासाठी सगळे सोडून लोक एकत्रित झाले आणि या आखाड्यासाठी ज्यांनी स्टेडियमला जागा दिली आणि स्टेडियमसाठी 2.5 लाख रुपये दिली राहुल दादा बालोडकर आपले मनापासून धन्यवाद आहे. अशी नेतृत्वान मंडळी आहेत बालेवाडीमध्ये म्हणून एवढं मोठं मैदान संपन्न होतंय. आणि खऱ्या अर्थानं उत्सव कमिटी धन्यवादास पात्र आहे. गावातली सगळी मंडळी सगळ्या पक्षाची सगळ्या गटाची सगळ्या आडनावाची एका भोगडीवरती बसवले. राहू दादा उत्सव कमिटीचं खरंच कौतुक आहे. उत्सव कमिटीचा अध्यक्ष होणं एवढं सोपं काम नाही. अख्ख्या गावाच्या नाकाला काढावं लागतात तेव्हा माणसं एकत्रित येत असतात. आणि बऱ्याच जणांना वाटलं सिकंदरची कुस्ती घेताना काहीतरी 19-20 असं. त्या विशाल बंधू काही कमी नाही. बेळगावला मागच्या महिन्यात सिकंदरला पराभूत केलं त्या पुराणा केलं त्याला सांगायलाच पाहिजे. पण आज सिकंदर त्या पराभवाचं उत्तर काढतो का त्याच्यासाठी हा जनसमुदाय